इथे हे म्हणजे ही मुलं आहेत, यांनी इकडून हे आंबे तोडलेले आहेत आणि ही प्रायव्हेट जागा आहे. गलती मान लो और छोड़ दो भाई. नहीं ये तो मैं पहुंच गया ऑफिस तक. हे पूर्ण बॅग भरून इथे आंबे काढले. हा बघा इथला हा फ्रंट व्ह्यू आहे. हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मिस्टर सकपाळ व्लॉग. आणि आजचा आपला व्लॉग असणार आहे तो तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला कळलाच असेल. तर चला निघूयात, जास्त वेळ नको घालवूयात. ॲक्च्युली तिथे जाण्याचं कारण हेच आहे की जो काही तिकडचा जो आजूबाजूचं वातावरण आणि खूप पीसफुल अशी ती जागा आहे, तर त्यामुळे आपण व्हिडिओला सुरुवात करतो. आणि जो बाय कारने जर जायचं असेल तर ती फेरीमधून नाही जात, कारण बिकॉज जी बोट आहे ती लहान असल्यामुळे कार नाही जाणार. तर जो आपला भाईंदरवरचा जो रूट आहे आपण त्या रूटने जाणार आहोत. तर बघूया तो रूट कसा आहे काय, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. तर व्हिडिओला स्किप करू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे अजून असेच नवीन नवीन व्लॉग्स मी आपल्या चॅनलवर अपलोड करेन, तर ते तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील नोटिफिकेशनद्वारे. तर चला भेटूयात आपण आता पुढेच. तर बाय. जस्ट बिल्डिंगच्या खालती आलेलो आहे अँड ही इथे आपली गाडी पार्क केलेली आहे. चला. अँड हे आपण जे बुद्धाचं छोटीशी मूर्ती मागवली होती ऑनलाईन, तुम्ही यूट्यूबवर ह्याचा शॉर्ट्स बघितलाच असेल. ते थोडंसं ब्रेक झालं होतं आतून, आय थिंक प्रोडक्ट थोडंसं डॅमेज दिलं होतं, पण आपण रिपेअर केल्यानंतर थोडंसं काम करतं आहे. हा इथे हे सोलारवर वर्क करते, ही चिप आहे इथे. तर फायनली झालेलं आहे आणि खूप छान आहे. चला तर जास्त वेळ आता घालवूयात नको आणि आपण आता निघूयात. 2:30 वाजायला आलेत. आता आपण पेट्रोल फिल करू आणि मग त्याच्यानंतर निघूयात. क्लायमेट खूप छान आहे, ढग मस्त. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला पोचलेलो आपण. आता कांदिवलीला पोचलोय मी. एकदम मस्त क्लायमेट आहे. मागा ठाण्याच्या पुढे पोचलो आपण आणि हा दहिसरचा चेक नाका. हायवेवरून लेफ्ट मारलाय. हा मिरागावच्या आतला रोड आहे, पण हे आता इथे प्लेजंट पार्क, मीरा रोड मधला प्लेजंट पार्क आहे, तिथे पोहोचलेलो आहोत. लेफ्ट मारायचं आणि सरळ जायचंय, कुठेच वळायचं नाहीये, कुठेच. मी पेट्रोल पंपवर आत्ता जस्ट थांबलोय मीरा रोडला आणि आता हा इथून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. लेफ्ट मारला की हा भाईंदरचा ब्रिज आहे, ईस्ट वेस्टचा. हा सरळ समोरचा हा भाईंदरचा फ्लायओव्हर. हा जो मीरा भाईंदरच्या ब्रिजवरून आल्याच्या नंतरचा हा इकडचा डेड एंड आहे. आता इथून आपल्याला फुल हा राईट टर्न आहे. हा रस्ता चांगला आहे, सेम आपला मलाडचा बॅक रोड सारखा रोड आहे हा. छोटे छोटे हॉटेल्स आहेत आणि इथे रूम्स वगैरे अवेलेबल आहेत स्टे साठी. हा आतला हा मला वाटतं हा पूर्ण कॅथलिक एरिया आहे. हो यस, कॅथलिकच एरिया आहे. आणि समुद्र किनारपट्टीच्या लगत जे वस्ती असतात ते एकतर कोळी किंवा मग कॅथलिक, ह्या दोन्ही समाजाचे इथे जास्त वास्तव्य असतं. एकही खड्डा नाही आहे या रोडला, फक्त स्पीड ब्रेकर मात्र खूप आहेत. आणि हा बघा, हा इथला हा लेफ्ट आहे जो की गोराई बीचला जातो आणि म्हणजे मनोरी वगैरे आपल्या मालाडला. आणि हा सरळ भाईंदर उत्तन बीच या साईडला जातो. आता आपण लेफ्ट मारून हा छोटासा घाट आहे. इकडे काय आहे, आंबे विकायला बसलेत. हा इथे राईट साईडला गोराई बीच आहे,
इजी गर्दी आहे. हा गोराई बीच आहे इथून, आणि हा इथून लेफ्ट आहे आणि हा इकडे जातो, हा मनोरीला जातो हा रोड. इथून हा स्ट्रेट आता इथे पॅगोडा इथून एक 3 किलोमीटरवर आहे. बघा हा जो गोल्डन कलरचा दिसतोय ना तो पॅगोडा आहे. आपल्याला तिकडे जायचंय. हा इथून पॅगोडाला राईट आहे आणि हा रोड स्ट्रेट मे बी कुठे एंडला जात असेल, बट हा पॅगोडाला जातो. आणि इथून एसल वर्ल्ड पण आहे आपल्या लेफ्टला. लेफ्ट साइडचा गेट आहे एसल वर्ल्ड. वॉटर किंगडमला पण तुम्ही इथून जाऊ शकता. इथे बर्ड पार्क आहे. हे जी नेट लावली आहे, आपण गेलो होतो बर्ड पार्क मध्ये. आणि हा आपला पगोडाचा एंट्रन्स. 800 मीटरवर आहे. ती जागा खूप छान आहे, म्हणजे अगदी पीस ऑफ माइंड आहे तिथे फुल. आणि इथे बघा, इथे हे मला वाटतं घोड्याने पण इथून येतात. इथे पब्लिक येतच असते. म्हणजे बघूया आपण. हा एंट्रन्स आहे पगोडाचा. लोक येत असतात विजिट करायला. आणि वाव, आपण खाली जाणार आहोत पण मी गाडी पार्क करून येतो. काय व्ह्यू आहे. आणि हा फुल गोल्डन. हे जॅपनीज कल्चर आहे. हे जे डिझाईन वगैरे जे सगळं तुम्ही बघताय, तर बरेचसे लोक विजिट करतात इथे आवर्जून. लांबून लांबून येतात लोक पॅगोडाला विजिट करायला. बससाठी पळतायत. इथून बस पण आय थिंक भाईंदर का कुठून मनोरीवरून आहे का आयडिया नाही. मे बी भाईंदरवरूनच असावी. आणि हा आहे एंट्रन्स याचा. हा बघा, इथला हा फ्रंट व्ह्यू आहे. आणि पर्यटन स्थळ बनलेला आहे आपल्या एक मुंबईतला विपश्यना पगोडा. आणि इथे थोडासा काय स्टेप्स आहेत आणि पुढे इथे चेकिंग आहे. इथे आतमध्ये तुम्हाला सामान चेक करायचं. आणि हा फ्रंट व्ह्यू आहे. आपण वरती आलेलो आहोत. अजून थोड्याशा स्टेप चढून वरती जायचं आहे आपल्याला. आपण वरती आलेलो आहोत इथे पॅगोडाच्या, म्हणजे जे एक्झॅक्टली जी जागा आहे आपण त्याच्या बाजूलाच आहोत. आणि हा दिसतोय माझ्या मागे. क्लायमेट पण आजचा जरा सही आहे, नाहीतर कालपासून एकदम दमट वातावरण होतं अगदी. लोक आता हळूहळू चालले आहेत घरी. लेट जे लांब राहणारे असतील त्यांना लवकरच निघावं लागेल, एक 4, 4:30, 5च्या दरम्यान. इथे हे म्हणजे ही मुलं आहेत, यांनी इकडून हे आंबे तोडलेले आहेत. आणि ही प्रायव्हेट जागा आहे, तर असं अलाउड नाही यार. बाय, गलती मान लो और छोड़ दो भाई. नहीं, ये तो मेरे साथ पहुंच गया ऑफिस तक. किधर से आए तुम लोग? हरियाणा से. अरे यार भाई, हे पूर्ण बॅग भरून इथे आंबे काढले. त्या मुलांनी इथे आंबे तोडलेले आहेत. आता काय बोलणार त्यांना कळत नाही. ते इकडचे नाही आहेत, मे बी हरियाणाचे आहेत. तर काय आता त्यांच्यावरती काय ऍक्शन घेतील बघू. हे बघा, त्यांना सिक्युरिटी घेऊन चालली आहे. मूर्खपणा केलेला आहे, कळतच नाहीये. ही एक अशी मूर्ख लोकांना काय बोलणार. मस्त पैकी जाऊन हे बघा, इकडचे त्यांनी मस्त बाबा खुल्याम आंबे तोडलेले आहेत, झाडाला लागलेले. आणि असे पण नाही, तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये की त्यांनी पूर्ण बॅग भरून आंबे तोडले. काय बोलणार. सिक्युरिटी बिचारे कुठे कुठे लक्ष देणार. तर प्लीज अशा काही ज्या पर्यटन स्थळं आहेत आपली, त्याच्या जागेवर असं काही करू नका. हे खूप चुकीचं काम आहे. खूप मेहनत लागते झाडांची निगा राखण्यासाठी. त्यानंतर जाऊन कुठे एवढं सगळं
हे जे तुम्ही बघताय ही सुंदरता त्यामुळेच अचीव होते. काही आहेत इथे, ही बुद्धाची मूर्ती आहे या साईडला, खूप सुंदर आहे. इकडे तुम्ही फॅमिली सोबत पण येऊ शकता. हा इथला समोरचा व्ह्यू. इथे हे छोटा पगोडा अँड हा बघा. इथे विपश्यनेसाठी पण येऊ शकता. कॅम्प आहे काही, मे बी काय 15-20 दिवसाचा जो काही कॅम्प असावा. तर त्यांची काय वेबसाईट असेल त्याच्यावरती तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला यायचं असेल किती दिवसाची विपश्यना आहे काय आहे तर तुम्ही चेक करा. त्यांची जी ग्लोबल विपश्यना पगोडा त्यांची वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन. आणि हां, याची मेन खासियत आहे की हे जे बनवलेलं आहे विदाऊट एनी बोलतात ना, याच्यात शिगांचं असं म्हणजे सळईचं कामच नाही आहे. टोटली हा दगडापासून बनवलेला आहे टोटली. जर तुम्ही याची हिस्ट्री बघितलीत कसा बनवला आहे काय आहे तर तुम्ही चेक करू शकता. आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून पण असावी माहिती आणि गुगल करावी तर कळेल. पण मला जेवढं माहीत आहे आतमध्ये एक थिएटर आहे मिनी, तर तिथे सांगतात की कशा पद्धतीने म्हणजे याची छोटीशी डॉक्युमेंटरी बनवलेली आहे, कशा पद्धतीने हा पगोडा बनवलेला आहे आणि कुणी बनवला आहे. ही जी जागा आहे ही खूप मोठी आहे, मे बी एकरमध्ये असावी. तेवढ्या जागेमध्ये हा पगोडा इथे तयार केलेला आहे, त्याची जी पूर्ण जागा आहे. कारण इथे विपश्यना केंद्र आहेत, देन बऱ्याचशा स्टेसाठी वगैरे आहे इथे. हे या साईडला तुम्ही बघू शकता. आणि या पगोडाचा जो आपला मेन आहे, हा मेन मोठा पगोडा, या पगोडामध्ये एकूण 8 ते 10 हजार लोक इथे मेडिटेशनला बसू शकतात एकत्र. इतकी मोठी जागा आहे त्याची आतमध्ये. बघूया जर आपल्याला आतमध्ये बघायला म्हणजे शूटसाठी अवेलेबल जर त्यांची परवानगी मिळाली तर आपण दाखवूयात किती मोठा आहे आतमधून काय. हे इथे एक गार्डन आहे तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी. आणि इथे दिसतोय आपल्याला हा आपला अशोक स्तंभ. हा टोटली जो काही पगोडा बनवलेला आहे हा बुद्धांच्या स्मरणार्थ बनवलेला आहे. आणि हे जे 2 श्री सत्यनारायण गोयंका एव श्रीमती इलायची देवी गोयंका हे 2 आहेत. हे जो इथला पगोडा बनवण्यामागचं जे मेन उद्दिष्ट आहे ते यांनीच इथे पॉसिबल केलेलं आहे. आणि या ठिकाणी जी लोक येत आहेत इथे विजिट करतायत हे सगळ्यात जास्त तर फोटो सेशनच इथे करायला आलेले आहेत. ॲक्च्युली आता काय ते प्रत्येकाचे विचार आहेत. जर आपण एका पर्यटन स्थळाला भेट देतोय आणि हा जो वरचा कलश आहे हा इथे बुद्धांच्या अस्थी आणलेल्या आहेत आणि इथे त्याचं जतन केलेलं आहे या टॉपला. तर माहिती घेतली पाहिजे प्रॉपर काय आहे काय नाही आहे. आपलं पब्लिक येत आहेत उठसूट आपले फोटो सेशन अँड ऑल त्यांचं चाललं आहे काय. ठीक आहे फोटो काढावेत नाही असं नाहीत, बट काही अशा ठिकाणांची माहिती घेणं पण इम्पॉर्टंट आहे. इथे काही अशा मेन जागा आहेत त्या मी तुम्हाला दाखवतोय तर बघा तुम्ही पुढे. तर हे आहे व्हील ऑफ धम्मा म्हणजे धम्मचक्र आहे हे, जो धम्मचक्र पवत्तन. इथे ही माझ्या मागे कॅन्टीन पण आहे, जवळच आहे काय असं लांब नाही आहेत. काही असे जे स्पॉट आहेत इथे ही कॅन्टीन आहे. आणि हा जो तुम्ही माझ्या मागे बघता हा बोधिवृक्ष आहे जो की हा बघा हा आहे तो बोधिवृक्ष म्हणजे पिंपळाचं हे जे झाड. आणि या झाडाचा एक फांदीचा तुकडा हा इथे आणलेला आहे. बट तिथे लिहिलेलं आहे की अशोक सम्राटाच्या काळात कोणी जो अरहंत महिंदत्त हिरो किंग
याने आणलेला आहे त्यांनी अशोक सम्राटाला रिक्वेस्ट करून. आणि बघा किती लकी आहे की जे मुंबईमध्ये या अशा पागोडाचं इथे एक उभारणी केलेली आहे आणि हा इथे बोधिवृक्षसुद्धा आणलेला आहे. आणि हा टॉप व्ह्यू अँड मेन पागोडा, त्याच्याच बाजूला हा एक छोटा आणि त्याच्या पलीकडच्या साईडला असाच सेम छोटा पागोडा आहे. मी मगाशीच जो काही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात की त्या मुलांनी तिकडे आंबे पूर्ण झाडावरचे आंबे तोडले, म्हणजे इन शॉर्ट त्यांनी चोरीच केली आहे. तर हा बौद्ध धम्म नाही शिकवत, म्हणजे बुद्धाची ही शिकवण नाही आहे. तर हे इकडे हे दादा आहेत, व्हॉलेंटियर आहेत. चोरी करतो ना, येस येस येस, कुठली कशी पण चोरी असो, जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या माणसाला न विचारता आपण त्या गोष्टी तोडतोय, येस येस, तर हे चोरीच झालेली आहे. येस, ते जरी निसर्गाने बनवलेलं असेल तर. हो. आणि त्या मुलांनी त्या वॉचमॅनचं लक्ष गेलं. मी त्यांना म्हणालो की वो साईड वो लडके जा रे, तर त्यांनी पकडलं. आणि मला वाटतं आता त्यांना फाईन बसला काहीतरी 10,000. नाही 500 किंवा 700 नाही, मला सांगितलं त्यांनी. मला वॉचमॅन भेटला पण तो म्हणाला की मी व्हिडिओमध्ये नाही येऊ शकत, अलाउड नाही. तर मी म्हटलं ठीक आहे. तर तो म्हणाला की त्यांना 10,000 फाईन बसला, कारण पूर्ण बॅग भरून त्यांनी आंबे आणि तो म्हणाला की 10,000 त्यांना पॉसिबल नाही झालं म्हणून 5,000 फाईन घेतला. तर प्लीज जर व्हिडिओ कोणी आपले बघत असतील तर कृपया या अशा ठिकाणी येऊन आणखी 1 मिनिट करू नका. इथे फक्त फळच नाही, फुलं सुद्धा, पानं सुद्धा. ही जी जागा आहे पुणे ट्रस्टची आहे. तुम्ही ट्रस्टच्या परवानगीशिवाय इथे काही करू शकत नाही. बुद्ध धम्माच्या अनुसरूनच तुम्हाला या सर्व गोष्टी फॉलो करावं लागेल. येस येस. आणि रॉंग आहे जर तुम्ही येताय या ठिकाणी. हे पर्यटन स्थळ म्हणता येणार नाही मला तर असं वाटतं. पर्यटन स्थळ सध्या तरी येस येस, पण हे बुद्धांच्या स्मरणार्थ बांधलेलं आहे. हां, बुद्धांची इथे अस्थी आहे. बुद्धांनी सांगितलं होतं की मी गेल्यानंतर माझ्या अस्थीची तुम्ही कशी रिस्पेक्ट करणार, तर माझ्या मार्गावर चालू. येस. आणि आपल्याला बुद्धाचा मार्ग एकच आहे. त्यांनी कधी जातपात धर्मभेद केलेला नाही आहे. त्यांचा मार्ग फक्त एकच आहे की तुम्ही सरळ रस्त्याने चाला, आणि ते मार्गदाता आहेत. फक्त त्यांचे जे थॉट्स आहेत ना, जर तुम्ही आपल्या जीवनात जर जे येस नाही इट्स ओके. इथे ज्यांनी 10 दिवसाचा कोर्स केलेला आहे ते लोक येऊन इथे प्रॅक्टिस करू शकतात. आणि हा पगोडा यासाठी बांधलेला आहे की दुरून दुरून लोक इथे येतील आणि इथे बघतील आणि काय शिकवतात आहे ते बघतील आणि लोकांना विचारतील, जेणेकरून मग इथे जे असणारे धम्मसेवक आहेत ते त्यांना सांगू शकतील की ही विपश्यना एक अशी एक साधना आहे जी माणसाच्या मनाला आतून क्लीन करते. तर ती साधना बुद्धांनी त्यावेळेस शोधून काढली होती आणि ती म्यानमारच्या लोकांनी ती सांभाळून ठेवली आणि म्यानमारमधून ती शुद्ध रूपात इथे आली आणि इथून मग पुऱ्या दुनियामध्ये स्प्रेड झालेली आहे. पण जर कोणाला यायचं असेल विपश्यनेसाठी तर काय प्रोसिजर आहे? त्याच्यासाठी प्रोसेस अशी आहे की प्रत्येक ठिकाणी सेंटर आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचं सर्वात जास्त सेंटर आहेत. मुंबईमध्ये सुद्धा 6 सेंटर आहेत. तर त्यासाठी तुम्ही dhamma.org वर जाऊन चेक करू शकता. dhamma.org वर जाऊन तिथे नाव वगैरे टाकायचं असतं आणि सर्चमध्ये जाऊन सर्च केलं की खूप सारे इंडिया किंवा महाराष्ट्रामध्ये जे जे सेंटर आहेत ते दिसतील. आणि तिथे तुम्ही प्रत्येक वेबसाईटवर बघसाल तर प्रत्येक वेबसाईटला वर्षभराची ऑलरेडी डेट्स असते. कुठल्या डेटला तुम्हाला जायचं आहे 2 महिना अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर ही प्रोसिजर आहे. तर बघा, खूप सुंदर वास्तू आहे ही. तर प्लीज कृपया याचं काही नुकसान होईल असं आपल्याला काहीही करायचं नाही आहे. तुम्ही या इथे इकडच्या पूर्ण जे काही आजूबाजूचं जे आपलं ही जागा आहे ती एन्जॉय करा, बघा. आणि चला आपण आता आतमध्ये जाऊन बघूयात काय आहे ते. हा याचा आतला हा मेन जो आहे एंट्रन्स, हा बघा मे बी अंधार आहे, दिसणार नाही. वाव, त्यांनी आपल्याला परमिशन दिली आहे कारण आपला चॅनल आहे यूट्यूबचा म्हणून. तर इथे ही विपश्यनेसाठी इथे बसतात आणि खूप छान आहे यार ही जागा. मला खूपच आवडते कारण मी या पॅगोडाच्या इथे मी बऱ्याच वेळा आलेलो आहे. आणि इथे बघा आहे धम्मचक्र आहे आपलं, आणि याच्या सेंटरला ही पूर्ण टॉपला इथे बुद्धांच्या अस्थी आहे, ज्या की दादांनी जी माहिती दिली आहे आपल्याला तर ती तुम्ही नीट ऐकलीच असेल.
खूप छान अशी माहिती दिलेली आहे त्या दादांनी आपल्याला. तर अशा जर चांगल्या जागेवरती येऊन जर असं कोणी कृत्य करत असेल, बघा ना, ही ग्रीनरी आपल्याला खूप कमी बघायला मिळते आणि याचं जतन करणं म्हणजे याचं बोलतात ना, याची निगा राखणं खूप कठीण आहे. तोडायला 1 मिनटं पण नाही लागत. त्यामुळे हे बघा, ही इथे तुम्ही फुलं पण बघू शकता. तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल की हा काय फूल वगैरे दाखवतो आहे, पण त्या दादांनी मगाशीच सांगितलं की इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं पण आहेत, जेवढी फळं आहेत तशीच. तर याची सुंदरता खूप वेगळीच आहे, कारण तो एक निसर्गाचा भाग आहे आणि त्याला कोणी असं ही ट्रस्टची जागा आहे ते बोलले की कोणाचा अधिकार नाही आहे या जागेवरती येऊन तुम्ही फूल किंवा फळ तोडण्याचा. तर आपण पूर्ण पॅगोडा फिरून झालेलो आहे. ॲक्च्युली भरपूर आहे, खाली थिएटर वगैरे पण आहे, पण आता वेळ खूप कमी आहे कारण आता 5:30 वाजले आहेत आणि मला निघायचं पण आहे. जाईपर्यंत 7-8 वाजणार आहेत. आपण जातानाचा काही शूट करणार नाही आहोत. टाईमलॅप्स एन्जॉय करा तुम्ही, थोडा टाईमलॅप्स बघून घ्या. इव्हिनिंगचा टाईम आहे, सो मी विचार केला थोडंसं टाईमलॅप्स शूट करूया. तर टाईमलॅप्स बघा. आणि हे जॅपनीज कल्चर आहे, म्हणजे त्या ठिकाणीच तुम्हाला हे असे स्कल्पचर बघायला मिळतील. आणि तिथे लिहिलेलं आहे मंगल हो, बी हॅपी. आणि बुद्धांचं हे वाक्यच आहे की सबका मंगल हो. जाता जाता हे इथे हे स्टोअर आहे, तर इथे छोटे छोटे स्टॅच्यूज आणि हे बुद्धाचे इथे वेगवेगळ्या प्रकारचे इथे तुम्ही घेऊ शकता, खरेदी करू शकता. बरेच आहेत इकडे, पुस्तकं वगैरे आहेत. त्यानंतर इथे बुद्धाच्या वेगवेगळ्या हँगिंगसाठी तुम्ही घरी घेऊ शकता. तर ह्या छोट्या मूर्त्या. तर चला मित्रांनो, हा व्लॉग आपला इथपर्यंतच असणार आहे. आपण जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं वेळेच्या अभावी आपण दाखवलेलं आहे. तर भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये, एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, पीस आउट.